आपण जेवण झाल्यावर काय करतो? बसून राहतो, मोबाईल स्क्रोल करतो किंवा टी व्ही लावतो. पण लक्षात घ्या की जेवणानंतरचा जो काही हा काळ असतो ना, हा आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाचा आणि नाजूक असतो. आपण जे काही खाल्लेलं अन्न असतं ते पचनाच्या प्रक्रियेमध्ये जात असतं आणि त्याच्यामध्ये असणारी साखर रक्तामध्ये शोषली जात असते. यावेळेस जर आपण काहीच हालचाल नाही केली तर ती साखर पेशींमध्ये जाण्याच्या ऐवजी रक्तामध्ये तशीच राहते आणि तेच कारण असते की तुमच्या रक्तातली साखरेची पातळी हळूहळू वाढायला लागते. मग उपाय काय आहे? तर उपाय एकदम सोपा आहे. जेवल्यानंतर फक्त 10 मिनटं चालायचं आहे. हो, अगदी फक्त 10 मिनटं. ना तुम्हाला जॉगिंग करायची गरज आहे, ना ट्रेडमिल करायची गरज आहे. फक्त साधं चालणं, मग ते तुमच्या घरामध्ये असू द्या, गॅलरीत असू द्या, गच्चीवर असू द्या किंवा सोसायटीच्या तुमच्या आवारामध्ये असू द्या. याचे फायदे काय होतील? तर रक्तातली साखरेची पातळी लगेच नियंत्रणात येईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं डायजेशन सुधारणार आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॅट साचण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होऊन जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीर एक प्रकारे हलकं वाटायला लागेल. आता दिवसातून आपण काय करतो? 3 वेळा किमान खातो. म्हणजेच आपल्याला दिवसातून 3 वेळा ही संधी राहणार आहे की फक्त जर आपण 30 मिनटं जर चाललो ना दिवसभरामध्ये, तर ही आपलं संपूर्ण आरोग्य नक्कीच सुधारू शकते. अशी एक सवय की जी आज जर सुरू केली ना, तर उद्या आपल्या गोळ्या कमी होऊ शकतात. करून पहा आणि रिझल्ट आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.